एका शिंक्यामध्ये लोण्याचं मडकं भाकरीचं गाठोड घालून ते शिंक एका खांद्याला अडकवलेलं आहे. असा सजून धजून कानोबा तयार झाला की यशोदा मातेनं डोळे भरून देवाकडे बघावं. या देवाचं आपल्याला दिवसभर दर्शन नाही, याच्यामुळे तिला विरहाची वेदना व्हायची आणि तिला डोळ्यात पाणी यायचं. अशा अवस्थेत देवाकडे पाहता पाहता यशोदा मातेला वाटायचं माझ्या प्रभूला, माझ्या कानोबाला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून आपल्या डाव्या पायाची माती काढून यशोदेनं देवाच्या कपाळाला लावायचे आणि देवाने सुद्धा ती मोठ्या हौसानं लावून द्यायची. देव इच्छे माती. आणि यशोदा मातेने एकदा देवाच्या कपाळाला ती माती लावली, देवाला एकदा चुंबन दिलं की परमात्मा आईला नमस्कार करून गळ्या पडून घराच्या बाहेर पडले. गाई वासरे घेऊन घराच्या बाहेर पडल्यावर सगळ्या मित्रमंडळीलाही आवाज द्यायचा. मित्रासह आपल्या गाई वासरासह त्यांच्या गाई वासरासह मग त्यांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रचना करायची. त्या रचना सुद्धा मोठ्या गोड वर्णन करून सांगितलेल्या बाहेर सापडतात. लहान लहान गोपाळ त्यांच्यासोबत लहान लहान गाई, पांढऱ्या पांढऱ्या गाई असतील तर काळे काळे गोपाळ त्यांच्या पाठीमागे रक्षणाला लावायचे. काळ्या गाई असतील तर त्यांच्या पाठीमागे गोरेपात गोपाळ लावायचे. अशा पद्धतीने भगवंतांनी सगळी रचना, अद्भुत रचना, सुंदर रचना सगळी करायची. गाई वासराची आणि गोपाळाचे सगळ्यासह रानात जायचं. रानात जाऊन त्यांच्या अशा गोपाळाबरोबर क्रीडा करायची. गाई वासराला मनसोक्त चालायचं. आपल्या शेजाऱ्या दुपारी सर्वांनी खायच्या. रानातून संध्याकाळच्या वेळेला परत यायचं. देव गावातून वृंदावनात जाताना आणि वृंदावनातून गावात परत येत असताना दोन्ही वेळेला सगळं गोकुळ दुतर्फा रस्त्यावर उभा असायचं देवाच्या दर्शनाकरता. सकाळच्या दर्शनाचा आनंद वेगळा आहे आणि संध्याकाळच्या दर्शनाचा आनंद वेगळा. सकाळचं जे दर्शन होतं ते श्रीकृष्ण दर्शन आहे आणि संध्याकाळचं जे दर्शन आहे ते पांडुरंग दर्शन आहे. सकाळी स्नान करून लख होऊन भगवान निघालेले असल्यामुळं घनश्याम सुंदर कांती देवाची कृष्ण रूप दिसायचे आणि दिवसभर गाई वासराच्या पाठीमागं धावून धावून जी धूळ उडलेली असायची त्याच्यानं पांढरट कांती, पांडुरंग कांती अशी देवाची झाली की संध्याकाळचं दर्शन पांडुरंग रूपाचं. दोन्ही दर्शनाचा आनंद गोकुलवासी लोकांना होता. असे बरेच दिवस गेले आणि एका दिवशी सगळ्या गोपाळांना देवानी गाणं करायचं उद्या म्हणून सांगितलं. शिदोरी आणायला सांगितलं. सर्वांनी देवाच्या म्हणण्याप्रमाणे लोण्याची शिदोरी आणली. परमात्म्याने त्या गोपाळांच्या बरोबर त्या दिवशी बरीच क्रीडा केली आणि सगळे गोपाळ दमले, थकले, भागले. तेव्हा त्यांच्या आपसात बोलणं सुरू झालं. आता आपण गाई वळू, एका ठिकाणी बसू, भोजन करून. हे त्यांचं बोलणं ऐकल्यावर देवाने वेणून आहे शिंगाचा आवाज केला आणि देवाने शिंग वाजवल्याबरोबर रानात बांधलेली गाई वासरे एका ठिकाणी जमा झाली. त्यांना कडोबाच्या सावलीत बसवलं. सर्व गोपाळांना यमुनेच्या वळवंटात आणलं. कमलदलाकार त्यांची रचना केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. या समर्षी त्यांचे वर्णन करतात. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रीच कक्षे वामी पाणोश्रोतवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञभूपालके पुण्डरीकमलाः ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय। महापुरुष ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय। सर्वांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे. त्यांनी कमरेला शेला बांधलेला, त्याच्यात वेणू फसून ठेवलेला. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः, पटयोः द्विवचन वापरले. कमरेला असलेल्या दोन पटामध्ये म्हणजे कमरेचा अगोदरचं नेसलेलं पितांबर एक आणि आता बांधलेला एक शेला, त्या दोन्हीच्या मध्ये भगवंताने असा तो वेणू फसून ठेवायचा. शृंग वेत्रेच्या कक्षे, शिंग आणि बेताची छडी डाव्या बगलीत दाबलेली असायची. डाव्या हातात लोण्याचा गोळा, त्याच्याबरोबर तोंडी लावाय करतात. आणलेले मीठ, लिंबू, चटणी, लोणचं सगळे बोटाच्या कांड्यावर देवाने ठेवायचे हे सगळे पदार्थ. आणि असं सगळं करून भगवंताने सगळ्या गोपाळांच्या काळात शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा स्वतःच्या हाताने काला तयार केला. पेंद्याला शिदोरी वाटायला लावली. पेंद्याने सर्वांना शिदोरी वाटल्यानंतर सर्वांच्या हातात तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाला आणि भगवंताने सौम्य विनोदाने सर्वांनी तो सेवन करावं असं सांगितलं होतं. एवढ्याच सगळ्याचं लक्ष गायवासराकडे गेलं. बसवल्या ठिकाणी गायवासरं दिसली नाही. तेव्हा सगळ्यांनी देवाला सांगितलं, देवा गायवासरं दिसत नाही, शोध घ्यायला जाऊ दे बरं. परमात्मा निघाले.
गाई वासराला शोधायला देव निघाल्याबरोबर गोपाळाने सांगितलं, देवा हातात लोण्याचा गोळा दिलाय बरं, हा वितळाईच्या आत आलं पाहिजे. तुम्हाला गाई वासरं वळायची सवय नाही, तुमची गाई वासरं रोज आम्ही वळून देतो, फक्त आमच्या हातात आता गोळा आहे आणि तुम्ही उभ्या हाताने बसलेले आहो, एवढा विचार करून तुम्हाला आज गाई वासराच्या शोधाला पाठवतो, लवकर या. भगवान गेले, गाई वासराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ब्रह्मदेवानं गाई वासरं नेलेली होती. देवाने त्या गाई वासराचा विचार नंतर करू असं ठरवलं. आधी गोपाळांना जेव घालायचं म्हणून भगवान येऊन पाहतात तर बसवल्या ठिकाणी गोपाळही नाही. गोपाळ, गाई, वासरं सगळंच केलं आणि मग भगवंतानी ते सगळी रूपं धारण करून 1 वर्ष क्रीडा चालू ठेवली. वर्षभराच्या नंतर मग ब्रह्मदेवाने एकदा वाकून पाहिलं तर याच्याकडे गोपाळ आहेत, याच्याकडे गाई वासरं आहेत. आपण आणलेली गाई वासरं गोपाळ कुठे आहेत म्हणून ब्रह्मदेवानं पाहिलं तर योगनिद्रे जिथं झोपून ठेवलेली होती तिथंच सत्यलोकात ती होती. मग हे इथं आहे तर तिथं कोण आहे याचा विचार करता करता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे प्रकरण साधारण नाही, हा आपला बाप आहे, आपण याच्या शरणागतीला गेलं पाहिजे असा विचार केला. आणि ब्रह्मदेव भगवंताच्याकडे जेव्हा निघाले तेव्हा रस्त्यानं येताना निर्खून पाहताना देवाच्या जवळ गोपाळ गाई वासरं बसून देवाच्या जवळ माझ्यासारख्या अनेक ब्रह्मदेव आलेले आहेत. 1 व 2 मुखाच्या ब्रह्मदेवाच्या पासून सहस्रमुखाच्या ब्रह्मदेवापर्यंतचे सगळे ब्रह्मदेव भगवंताचं दर्शन घेऊन देवाचं स्तवन करतात असं दिसलं. अभिमान गळाला. ब्रह्मदेव वेगानं भगवंताच्याकडे निघाले आणि जवळ येऊन पाहिलं तर गोपाळ नाही, गाई नाही, वासरं नाही, ब्रह्मदेव नाही. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेहनास्ति किंचन, असं तर एकच एक परमात्मा तिथं भासलेला दिसला. ब्रह्मदेवाने शरणागती स्वीकारली, देवाचं स्तवन केलं, गोपाळ गाई वासरं आणून दिले आणि 1 वर्षाच्या पूर्वी गोपाळ जसे वाळवंटात बसलेले हातात लोण्याचा गोळा घेऊन तसेच बसलेले, भगवान गाईचा शोध घ्यायला जसे गेलेले होते तसेच ते आले आणि गोपाळांच्या जवळ भगवान येतात एवढ्यात गोपाळाने ओरडा सुरू केला, देवा या लवकर, आमच्या हातातला लोण्याचा गोळा वितळत चालला. मध्यंतरात 1 वर्षाचा काळ गेला, बिचाऱ्यांना कल्पना सुद्धा नाही. परमात्मा तिथे आले, सर्वांच्या मध्यात उभे राहिले आणि सौम्य विनोदाने हसवून भगवंताने तो काल्याचा प्रसाद सर्व गोपाळांना सेवन करायला दिला. असा काल्याचा प्रसाद भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो. काल्याचा प्रसाद साधू पुरुषाच्या कृपेनं प्राप्त होतो. काला करीती संतैल सवित्यांच्या नारायण सोबत असणारी